मग आमचा राज तुम्हाला जावई म्हणून पसंत आहे ना? आता वैदेहीनीच निवड केली म्हटल्यानंतर त्यापुढे आम्ही काय बोलणार? पण एक मात्र खरंय हा, आमच्या वैदेहीची निवड अगदी छान आहे. या दोघांनी एकमेकांना पसंत केलंच आहे तर मग पुढे पुढे कसं काय करायचं? आम्ही काय बोलणार? आजवर वैदेहीने जे काय ठरवलं त्याला आम्ही होकारच दिला. आता ही देखील तिचीच इच्छा आहे, त्यामुळे आमची काहीही अडकाठी नाही. तुम्ही सांगाल तसं करू. ठीक आहे मग, म्हणजे लग्नाचा जवळचाच मुहूर्त पाहूया काय? नाही नाही, आमची काही हरकत नाही आहे, पण जवळचा म्हणजे अगदीच जवळचा नको. आम्हाला देखील तयारी करायला थोडा वेळ लागेल. हो ना, कसं आहे ना रत्नमाला ताई, आम्हाला जरा गावी जाऊन आमच्या नातेवाईकांना कानावर घालावं लागेल आणि थोडीफार तयारी पण करावी लागेल. एकदम लग्न म्हणजे नाही म्हणजे आपण आधी साखरपुडा केला तर? हा, हो, काहीच हरकत नाही. मी तुमची अडचण मी अगदीच समजू शकते. साखरपुडा करूच शकतो आपण. हो, साखरपुडा करून घ्यायला काय हरकत आहे, नाही का? हे मात्र तुम्ही बरोबर बोललात हा दादा. साखरपुडा करून घेऊयात. साखरपुड्याला अशी कितीशी तयारी करायला लागते, पटकन होईल की तयारी. म्हणजे त्यांना पण सांगता येईल ना की आमचं लग्न ठरलंय म्हणून. आम्हाला सांगता येईल की बाबा रातचं लग्न ठरलंय. शिवाय वैदेही सुद्धा सांगेल की आता मी मोहित्यांची सून होणार आहे म्हणून. काय चालेल चालेल. राज, करायचा ना साखरपुडा? चालेल. अरे वा, अभिनंदन. प्रधानांचं अभिनंदन. अहो, तुम्ही पण आमचं अभिनंदन करा. हो, अभिनंदन. चला, मोहित्यांचं पण अभिनंदन झालेलं आहे. हा, मग आई बाबा, कसं वाटलं तुम्हाला मोहित्यांचं घर? कसं वाटलं म्हणजे? अगं खूप आवडलं आणि आवडणारच ना. किती मोठं घर आहे ना त्यांचं. वाटलं नव्हतं बी एवढ्या मोठ्या घरची सून होशील म्हणून. आधी काय म्हणायची, मला बिझनेस करायचा आहे, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, आणि आता बिझनेस करता करता बिझनेसचा एवढा मोठा डोलारा सांभाळणाऱ्या रत्नमाला मोहित्यांच्या घरची सून होणार आहेस. बघा तुम्ही मला काय म्हणायचं,
की शिक्षण पूर्ण झालं की तुझं लग्न लावून देतो. पण मी तुमचं अजिबात ऐकलं नाही आणि सरळ इथे निघून आले आणि स्वतःच्या पायावर उभी राहिले. आणि आता बघा, रत्नमाला मोहितेंचा मुलगा राजवर्धन मोहिते याच्याशी माझं लग्न होत आहे. अगं हो हो हो, आम्हाला पण आनंद होतोय आणि तुझ्या कष्टाने तू हे सगळं मिळवलंयस त्याचं कौतुक आहेच की आम्हाला. पण नाही हा, पण खरं कौतुक ना कावेरीच आहे. सगळं क्रेडिट तुला जातं कावेरी. काहीतरीच असतं हिचं. अगं असं काय करते काऊ? तू जर माहेरच्या चहाला जॉबला नसती लागलीस तर माझा आणि राजचा संबंधच नसता आला. आणि आई बाबा ही जेव्हा इथे होती ना तेव्हा राज पण आमच्या बरोबर खूप काळ राहिला. हिने त्याला इतकं छान छान खाऊ पिऊ घातलं की तो खुश झाला आणि आमच्या बरोबर छान रमला. खर तर तो इथे राहिला ना त्यामुळे मला त्याच्याबरोबर छान वेळ घालवता आला आणि मला त्याच्या प्रेमात पडता आलं. आणि ऑफकोर्स त्यालाही माझ्या प्रेमात पडता आलं. खर तर हिनेच आमचं सगळं जुळवून दिलंय. काऊ सगळं क्रेडिट तुला आहे. काहीतरीच काय वैदेही. अगं काही नाही मावशी, अहो उगीच चेष्टा करते ती. काही बोलू नको हा. अरे यार, क्लायंटचा फोन आहे, आज ऑफिसला भेटायला येणार आहे तो. या सगळ्या गडबडीत ना कामाकडे दुर्लक्ष होत आहे माझं. ऐका ना, तुम्ही सगळे ना आराम करा. मला एक ऑफिसला चक्कर टाकावीच लागणार आहे. खूप अर्जंट काम आहे, पेंडिंग आहे तो इव्हेंट. हा मी आले जरा. बाय बाय. अगं वैदेही, आले. ही मुलगी म्हणजे ना जरा स्वस्त बसणार नाही. नाहीतर काय, आता लग्न ठरलंय तर घरात आराम करायचं सोडून अशी धावपळ करत बसलीये. धावपळ करत बसलीये. तुम्ही पण ना. चला, फायनली राजचं लग्न ऑफिशियली ठरलं. आता आपण लग्नाची तयारी करायला मोकळे. तुम्हाला खूप घाई झाली आहे ना लग्नाची? आणि तुम्हाला कसली तयारी करायची आहे? तुमचं लग्न आहे का? अगं लग्नाची तयारी म्हणजे लग्नात रत्नमाला मोहितेच्या इज्जतीची लक्तर कशी वेशीवर टांगायची याची तयारी करायला नको? सत्य आहे. हा, वा, इथे मी तयारी करायला घेतली आणि तयारीचं सामान आला सुद्धा. आले फोटो आले. हो, कसले फोटो? तेच फोटो जे फोटो जगासमोर दाखवून रत्नमालाची इज्जत मी धुळीला मिळवणार आहे. हो, मला पण बघू दे ना. रत्नमालाच्या होड्या रसूने ते कारनामे बघू ते आम्हाला. घे. बघ. यस. यस, आपलं अर्ध काम झालंय. आता सासू चहा विकते आणि संस्कृती परंपरा याच्यावर लेक्चर देते आणि सून पार्ट्या जोडते आणि संस्कृती आणि परंपरेचे धिंडवडे काढते. आता खरी मजा येईल. काय करतेस? तुमच्यासाठी चहा बनवते. काय झालं मावशी? कसला विचार करताय? काही नाही ग, वैदेहीचा विचार करते.
तुला तर माहितीये ना आपली वैदेही किती तापट आहे. जर एखादी गोष्ट तिच्या मनासारखी नाही झाली की लगेच चिडते. तिला अजिबात आवडत नाही तिच्या मनाविरुद्ध काही घडलं तर. अशी ही आपली वैदेही त्यांच्या घरी कशी टिकेल ग? तिकडे त्या रत्नमाला मोहितेंबद्दल एवढं ऐकलं होतं, आज बघितलं पण. त्या संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या आहेत. आणि तुला तर माहितीये आपल्या वैदेहीचा याच्याशी काही संबंध नाही. तिला त्यातलं काही कळत नाही. लग्नानंतर तिकडे जाऊन कशी मॅनेज करणार आहे कळतच नाहीये. आणि आम्हाला काही बोलताही येत नाही. तुला माहितीये ना कावेरी, आजवर जेव्हा जेव्हा तिला नाही म्हटलंय ना तेव्हा तेव्हा तिचं ती करून मोकळी झालीय. आणि आज पण या लग्नासाठी नाही म्हटलं ना तर तिचं ती लग्न करून सुद्धा मोकळी होईल. आणि नाही का म्हणतो हे तरी काय सांगणार लोकांना आपण? त्यामुळे नाही म्हणता येत नाही. म्हणजे वैदेही एवढ्या मोठ्या घरी लग्न होऊन चालली आहे त्याचा आनंद होतोय, पण टेन्शन पण येतंय. तुम्ही नका टेन्शन घेऊ. राजवर्धन सर आहेत ना, ते घेतील सगळं सांभाळून. हो अगं हो, पण त्यांच्याशी नीट बोलताच आलं नाही आम्हाला. आणि रत्नमाला मोहिते मॅडमच्या समोर त्यांच्याशी मोकळेपणानं कसं बोलणार? वैदेही नसताना एकदा त्यांच्याशी बोलता आलं ना तर फार बरं होईल. कावेरी, असं होऊ शकतं का ग? तू जरा बोलून बघ ना. त्यांना सांग आम्हाला त्यांना भेटायचंय. बोलशील? ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. नेहा, अगं त्या आउटलेटच्या फाईल दे ना मला लवकर. येस सर, देते. हॅलो सर. हॅलो राज, तू ऑफिसला का आलायस? म्हणजे अरे तसं नाही, म्हणजे आता तुझा बघण्याचा कार्यक्रम झालाय, तुझं लग्न ठरलंय म्हटल्यावर तू लगेच लग्नाच्या तयारीला लागशील ना. आता तुझं काय ऑफिसमध्ये लक्ष लागणार आहे का राज? मला तर वाटलं तू ऑफिसला येणार सुद्धा नाहीस. म्हणजे सरांचं लग्न कन्फर्म झालं? अभिनंदन सर. थँक्यू. सर हा घे. थँक्यू. सर आज मला लवकर जायचं होतं, पण जर तुम्हाला पार्टी वगैरे करायची असेल तर मला सांगा, मी अरेंज करून जाईल. कसली पार्टी? अहो सर, लग्न जुळलंय ना, मग सेलिब्रेशन करायचं असेल तर. नाही नको, तू जा लवकर. काय पार्टीची गरज नाही. कमाल आहे, आधी निमित्त नसतानाही पार्ट्या करायचे आणि आता निमित्त असूनही नाही म्हणतायत. जेव्हा मिळालेल्या आनंदासाठी आपण काय सॅक्रिफाईस केलंय ती जाणीव असते ना, तेव्हा तो आनंद सेलिब्रेट करण्यासारखं काही उरतच नाही. आपण डिरेक्ट लग्नच करायला हवं. लग्न तुमच्याशी अडलंय माझं खेट. दुसरी शोध. आफ्टर मॅरेज शी विल चेंज युअर लाईफ इनटू लेक्चर हॉल.
100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. नको मला एवढं आयुष्य, राहू दे तुम्हालाच. नाही, मलाही नकोय. जी उरली आहेत ती एकट्याने कशी घालवायची हे कळत नाहीये मला. वैदेही असणार आहे तुमच्या सोबत, तुम्ही एकटे नसणार आहात. वैदेही सोबत असूनही मी एकटाच असणार आहे हे सांगायला हवंय का तुम्हाला? मी एका वेगळ्या कामासाठी तुम्हाला फोन केला होता. ते वैदेहीचे आई बाबा आलेत ना, त्यांना तुम्हाला भेटायचंय. म्हणजे तुम्हाला भेटून पर्सनली तुमच्याशी बोलायचं होतं. काय सांगू त्यांना? ठीक आहे, मी एका हॉटेलचं लोकेशन पाठव, तिथे भेटू सांगा. सॉरी, म्हणजे तुम्हाला असं लगेच फोन करून बोलावून घेतलं. नाही, सॉरी काय त्यात. तुम्ही मनमोकळेपणाने बोला. तसं नाही, म्हणजे आमची वैदेही थोडी तापट स्वभावाची, थोडीशी हट्टी आहे. आणि रत्नमाला मोहिते मॅडम संस्कृती परंपरा जपणाऱ्या आहेत. एकूणच आम्हाला असं वाटतंय की, म्हणजे माहिती नाही आमच्या वैदेहीला हे कितपत जमेल. खरं सांगू का, आम्हाला ना अंदाजच लागत नाहीये आमची वैदेही तुमच्या घरी कशी टिकेल, कसा संसार करेल. मला तिची खूप काळजी वाटते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना वैदेही कशी आहे. बस एवढंच जाणून घ्यायचं होतं, म्हणून तुम्हाला इथे बोलावलं. तुम्ही नका इतका विचार करू. मी आहे वैदेहीची काळजी घ्यायला, तिला सांभाळायला. आणि आमच्या घरासाठी तिला तयार करायची जबाबदारी माझी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आपण वैदेहीला ट्रेन करू. आणि या आहेत ना, या देतील वैदेहीला टिप्स. मी कायम तिच्या सोबतच, कारण तिचं माझ्यावर प्रेम आणि माझंही. हो ना? हो, म्हणजे तुम्ही नका काळजी करू. राज सर घेतील सगळं सांभाळून.